मित्रांनो, तुमचं कोणतेही ऑनलाईन सेंटर असेल, मल्टी सर्व्हिसेसचं असेल, झेरॉक्स सेंटर असेल, सायबर कॅफे असेल, सीएससी सेंटर असेल, ई सेवा केंद्र असेल, तुमच्या सेंटरला भरपूर गर्दी होतीये, भरपूर तुम्हाला कॉल्स येत आहेत, हिशोब लावताना तुमचं डोकं दुखतंय, भरपूर कस्टमर सोबत भांडणं होतीये, चिडचिड होतीये आणि तुमचं नियोजन एकदम शून्य आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. तुमच्या सेंटरचा कारभार जुन्या पद्धतीने अजिबात चालवू नका. नवीन म्हणजे स्मार्ट पद्धतीने चालवायचा आहे आणि त्यासाठी आलेला आहे डीजी स्मार्ट मॅनेजर. डीजी स्मार्ट मॅनेजर असं एक पोर्टल आहे, ते तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. यामध्ये भरपूर सर्व्हिसेस आहेत, जसं की ऑटोमॅटिक व्हॉट्सअप अपडेट. ग्राहकांनी कोणती जर सेवा घेतली तर काही सेकंदामध्ये मेसेज जातो आणि पावती सुद्धा जाते, तीही डिजिटल पद्धतीने. यामुळे काय होईल, तुमचे कॉल्स जे येणार आहेत ते कमी होतील आणि मार्केटमध्ये तुमची एक ओळख तयार होईल. त्यासोबतच तुम्ही ग्रुप वाईज मार्केटिंग करू शकता. म्हणजे विद्यार्थी, महिला, शेतकरी असे ग्रुप बनवून एका क्लिकवरती त्यांना मेसेज जातील. एकच क्लिक करायचं, सगळे मेसेज त्यांना पर्सनली जातील. म्हणजे कोणतीही नवीन योजना वगैरे आली तर 1 सेकंदामध्ये तुम्ही त्यांना मेसेज पाठवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्राहकाची माहिती कायमस्वरूपी सेव्ह होते. एकदा ऍड केली की पुन्हा ऍड करायची गरज नाही. त्यासोबत तुमचे पैसे किती आले, किती गेले, रोजचा हिशोब असेल, उधारी असेल, एका क्लिकवरती रिपोर्ट तुम्हाला जनरेट होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे पोस्टर असतील, बॅनर्स असतील, तुमच्या दुकानाच्या, शॉपच्या नावाने, सेंटरच्या नावाने बॅनर्स तुम्हाला अनलिमिटेड मिळतात. अशा प्रकारच्या भरपूर सर्व्हिसेस या पोर्टलवरती आहेत. आता स्क्रीनवरती आपण जाऊयात आणि हे पोर्टल कसं काम करतंय, कशा पद्धतीने हे वापरायचं आहे ते पाहूया. सर्वात प्रथम तुम्हाला digismartmanager.com या वेबसाईटवरती यायचं आहे. पोर्टलवरती आल्यानंतर वरती तुम्हाला रजिस्टरचं ऑप्शन दिसतोय. रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथे आल्यानंतर सेंटरचं नाव विचारलं आहे. मराठी, इंग्लिश तुम्हाला जे हवं आहे ते तसं तुम्ही इथे टाकू शकता. ओनर नेम, तुमचं नाव इथे टाका. मराठीत टाका, इंग्लिशमध्ये कसंही टाका. त्यानंतर सेंटरचा व्हॉट्सअप नंबर, तुमचा जे काही व्हॉट्सअप नंबर असेल तो टाका. सेंटरचा ईमेल ID तुमचा जो असेल तो टाका. पासवर्ड बनवा. त्यानंतर सिटी, तुमचा सिटीमध्ये तुमचा जो काही शॉपचा ॲड्रेस असेल तो टाका. नंतर कुपन कोड, रेफर कोड आहे तिथे मराठी कॉर्नर टाका, तरच तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि 7 दिवसाचं फ्री ट्रायल मिळेल. क्रिएट अकाउंटवरती क्लिक करा. तुमचं अकाउंट इथे उघडलं जाईल अशा पद्धतीने आणि आता तुम्हाला लॉग इन करण्याचा ऑप्शन येईल. डीजी स्मार्ट मॅनेजरचे व्हॉट्सअप नंबर आहे. काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा कॉलसुद्धा करू शकता. युजर नेम आहे, पासवर्ड आहे, ID, पासवर्ड. युजर नेममध्ये तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर करताना टाकला होता, जो पासवर्ड बनवला होता तो टाका आणि खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. सिम्पल आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा इंटरफेस अशा पद्धतीने दिसेल. यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे व्हॉट्स न्यू. इथे डायरेक्ट एक पॉपअप येईल, ज्यामध्ये आता नवीन काय चाललेलं आहे ते इथे दाखवलं जाईल. हे आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज केलं की इथे पहा भरपूर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल, भरपूर सर्व्हिसेस दिसतील. एक एक सर्व्हिसेस आपण डिस्कस करूयात, काय काय कसं वापरायचं आहे. पहिलं आहे कस्टमर मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. कस्टमर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला का जायचं आहे, तर आपल्याला ॲड कॅटेगरी करायच्या आहेत. आपल्याला कॅटेगरी ॲड करायचे आहेत. तुमचे कस्टमर कोणकोणते आहेत हे आपल्याला एकदाच ॲड करायचं आहे, पुन्हा पुन्हा ॲड करायची गरज नाही. तुमची कॅटेगरी काय आहे ते इथे, समजा तुमच्याकडे विद्यार्थी येत असाल तर स्टुडंट ॲड करा, ॲड कॅटेगरी. समजा महिला येत असतील, महिला इथे ॲड करा. समजा शेतकरी येत असतील तर शेतकरी इथे ॲड करा. अशा पद्धतीने तुमच्या जे काही कस्टमर्स आहेत, कोणकोणत्या प्रकारचे कस्टमर आहेत त्यांच्या कॅटेगरी अगोदरच ॲड करून घ्या. पण एकदा ॲड केली की पुन्हा ॲड करायची गरज नाही. आता ॲड केले, एक्झाम्पलमध्ये मी 2-3 तुम्हाला कॅटेगरी इथे ॲड झाला. इथं पहा रिसेंटली ॲडेड कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणकोणते ॲड केलेले आहेत ते इथे तुम्हाला दाखवेल. तर हे क्लोज करा. आता ॲड कस्टमर. आता एखादा कस्टमर आला तर त्याला एकदा ॲड करून घ्यायचं आहे. एकदा ॲड केलं की त्याला पुन्हा ॲड करायची गरज नाही. ॲड करताना त्याचं नाव टाका, कस्टमरचा मोबाईल नंबर टाका, त्यानंतर कस्टमरची सिटी असेल, कस्टमरचा जो काही ॲड्रेस असेल तो टाका आणि ॲडिशनल डिटेल्स जर तुम्हाला काही टाकायचे असेल तर टाका, नाही तर हा बॉक्स सोडून द्या. त्यानंतर आता हा कस्टमर कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे इथे कॅटेगरी दाखवली जातील. आपण त्यासाठी अगोदर कॅटेगरी ॲड केल्या. आता इथे कॅटेगरी कोणती आहे, तो स्टुडंट आहे का महिला आहे. तुम्ही मल्टिपल कॅटेगरीसुद्धा इथे ॲड करू शकता, सिलेक्ट करू शकता. एखादा कस्टमर सगळ्या कॅटेगरीमध्ये मोडत असेल तर त्या सगळ्या कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानुसार तुम्ही जो कस्टमर कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये येतोय ते कॅटेगरीमध्ये ॲड करा. झालं, हा कस्टमर तुमचा ॲड झाला. अशाच पद्धतीने तुम्ही जेवढे काही कस्टमर येतील ते अनलिमिटेड कस्टमर तुम्ही ॲड करू शकता. कस्टमर ॲड केले की लगेच व्हॉट्सअपवरती जाईल त्यांना की तुम्ही अशा अशा पद्धतीने ॲड झालेला आहात. कस्टमरला मेसेजसुद्धा ॲड झाल्यानंतर जाणार आहे. ॲड कॅटेगरीवरती, ॲड कस्टमरवरती क्लिक करून तुम्ही मल्टिपल अजून काही कस्टमर असतील, वेगवेगळ्या कॅटेगरीमधले कस्टमर तुम्ही इथे ॲड करू शकता. मी हे सगळं समजून सांगतोय तुम्हाला, त्यामुळे इथे उशीर लागतोय, परंतु हे क्विक सेकंदाचं काम आहे कस्टमर ॲड करणं. त्यानंतर सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे तुम्हाला. सर्व्हिस मॅनेजमेंट हा ऑप्शन काय काम करतोय, तर आता ॲड सर्व्हिस. तुम्ही कस्टमरला कोणकोणत्या सर्व्हिस देणार आहात.
जसं की तुम्ही उत्पन्नाचा दाखला देणार आहात, इन्कम सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, झेरॉक्स देणार आहात किंवा अन्य काही सर्व्हिसेस असतील, अनलिमिटेड सर्व्हिसेस, NCMC कार्ड आत्ता आलेले NCMC कार्ड देणार आहात, जे काही सर्व्हिस आहेत ते तुम्हाला ॲड करायचे. ज्यामध्ये सर्व्हिसचं नाव, गव्हर्नमेंटची फी किती आहे, तुमची सर्व्हिसची फी किती आहे, ही तुम्ही तुमच्या याने टाकू शकता आणि एक्सपेक्टेड डेट तुम्ही ती सर्व्हिस कस्टमरला किती दिवसात देणार आहे, 5 दिवसात तुम्ही देणार आहे, 10 दिवसात, ते तुम्हाला ॲड करायचे. अशा पद्धतीने सर्व्हिसेस तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही काय काय तुमच्या पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा अन्य काही सर्व्हिसेस असतील, झेरॉक्स, लॅमिनेशन किंवा अन्य काही, ते तुम्ही इथे ॲड करू शकता. लक्षात ठेवा, अनलिमिटेड सर्व्हिसेस अगोदर ॲड करून हे वन टाईम ॲड करायचं आहे, परत परत ॲड करायचं नाही. नवीन कस्टमर आला की त्यावेळेस तुम्हाला फक्त लीड ॲड करायची आणि त्यांना पावती पाठवून द्यायची. आत्ता फक्त तुम्हाला ह्या सर्व्हिसेस अगोदर ॲड करून घ्यायच्यात, म्हणजे काम तुमचं सोपं होणार आहे. जे काही सर्व्हिसेस तुम्ही देतायत ते सर्व ॲड करा, त्यांची फीज वगैरे इथे तुम्ही ॲड करून टाका. जे पहिल्यांदा गव्हर्नमेंट फी असेल, तुमची सर्व्हिस फी असेल, जे चार्जेस असतील, एक्सपेक्टेड डेट किती दिवसात ते तुम्ही देणार आहात कस्टमरला, ते तुम्हाला ॲड करायचं. अशा पद्धतीने हे ॲड होईल. हे तुम्हाला ॲड करून दाखवलं. आता तुम्हाला जायचं आहे लीड मॅनेजमेंट. लीड मॅनेजमेंटमध्ये क्लिक करून ॲड लीड. आता एखादा कस्टमर आला, त्याचं आपण कस्टमर ॲड केलेला आहे. लीड मॅनेजमेंट यामध्ये या. लीड मॅनेजमेंटमध्ये आल्यानंतर कस्टमरचा इथं फक्त मोबाईल नंबर किंवा त्याचे 1-2 मोबाईल नंबरचे आकडे टाकले की त्याचं नाव इथे येईल. ते नाव त्या कस्टमरचं सिलेक्ट करा आणि अजून काही ॲड करायचं असेल तर क्विक ॲडमध्ये करून तुम्ही अजून काही कस्टमर असेल तर डायरेक्टली इथे क्विक ॲडमध्ये करू शकता. पण आता कस्टमर सिलेक्ट केला, कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर ॲटोमॅटिकली येईल. आता तुम्ही इथे पहा, सर्व्हिसेस तुम्हाला दिसतील. अगोदरच आपण ॲड करून ठेवलेले आहेत. आता ह्या कस्टमर जो आलेला आहे त्याला काय पाहिजे, समजा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे तर कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट केलं. आता त्याचे काही चार्जेस असतील ते तुम्ही इथे टाकू शकता. सर्व्हिस चार्ज तुम्ही किती पैसे, एक्सपेक्टेड जी काही डेट आहे, तुम्ही कधी कोणत्या तारखेला त्याला कास्ट सर्टिफिकेट देणार आहे. मग ही सर्व्हिस कोणतीही असू शकते. मी एक्झाम्पल म्हणून कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर इथे हे झालं काम, हे तुम्ही देणार आहात, ते सर्व्हिस सिलेक्ट केली. आता मल्टिपल कस्टमरने सर्व्हिसेस घेतल्या तर वरती ऑप्शन आहे ॲड सर्व्हिसेस, त्यावरती क्लिक करा. एका कस्टमर तुमच्याकडे 4-5 कामं करून घेत असेल तर काम त्याचे असू शकतात, त्यामुळे त्याचं चार्जेस, ते कधी तुम्ही देणार आहात कस्टमरला, ते इथे द्यायचे. असे मल्टिपल सर्व्हिसेस जर घेतले कस्टमरने ते तुम्ही ॲड करू शकता. एकच सर्व्हिस घेतली तर एकच ठेवा, बाकी सोडून द्या. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व्हिस सिलेक्ट करा, काय सर्व्हिस घेतली कस्टमरनी ते. त्यानंतर पेमेंट इन्फॉर्मेशनमध्ये पेमेंट तुम्हाला कस्टमरनी किती दिलेलं आहे, पेमेंट रिसीव्ह अमाऊंटमध्ये तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं. समजा कस्टमरने तुम्हाला 500 पैकी 400 रुपये दिले तर ते तुम्ही इथे टाकू शकता. ते कसे, कॅश दिले का ऑनलाईन दिले ते इथे लिहायचं आहे ते आपल्याला. आणि पेंडिंग किती राहतं आहे ते पण दाखवलं जाईल, पहा. आणि पेमेंटची डेट पण तुम्ही सिलेक्ट करू शकता, कधी केलेलं आहे ते. नोटीसमध्ये तुम्हाला काय टाकायचं असेल, काही रिमाइंडर द्यायचं असेल ते टाकू शकता. अशा पद्धतीने सेव्ह अँड जनरेट रिसिप्टवरती क्लिक करा. तुमचं काम झालेलं आहे. कस्टमरला एका सेकंदामध्ये व्हॉट्सअपला पावती जाईल. ही पावती पहा, त्या कस्टमरला पावती जाईल, काय सर्व्हिसेस घेतले. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती पैशाचा उल्लेख होत नाही, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त काय सर्व्हिस घेतली, कधी सर्व्हिस तुम्ही देणार आहे याची माहिती या पावतीवरती असते. तुमच्या सेंटरची स्लिप याच्यावरती असते, तुमच्या सेंटरचा ॲड्रेस, तुमच्या सेंटरची माहिती सगळी याच्यावरती असते. आणि कोणत्या सर्व्हिस तुम्ही त्या कस्टमरला दिला आहे ही एवढी माहिती त्या कस्टमरला लगेच सेकंदामध्ये व्हॉट्सअपवरती जाणार आहे. तर अशा पद्धतीने व्हॉट्सअपवरती हे SMS तुम्ही पाहू शकता असा जातो. पावतीची स्लिप वगैरे तुम्हाला इथेच सगळी भेटणार आहे. तुमच्या सेंटरचा ॲड्रेस, तुमच्या सेंटरचा मोबाईल नंबर, अशा पद्धतीची हा मेसेज त्यांना लगेच जाणार आहे. तर झालं, कस्टमरची लीड कसं जनरेट करायचं तुम्हाला समजलं. लीड जनरेट म्हणजे कस्टमरला पावती पाठवणं होतं किंवा सर्व्हिस पाठवणं हे होत असतं. त्यानंतर पुढं याच्या पुढची सर्व्हिस आहे ती महत्त्वाची आहे, पहा. ती आहे रिमाइंडर्स. रिमाइंडर्स या बटनावरती इथे लेफ्ट साईडला ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. रिमाइंडर्समध्ये तुम्ही आत्ता पावती पाठवली बरोबर कस्टमरला, आता ते इथे कस्टमर तुम्ही पाहू शकता. आता त्याच्यामध्ये फॉलोअप, क्युरी, पेमेंट हे ऑप्शन आहेत. हे काय काय आहेत तर एक फॉलोअप आहे. तर फॉलोअप कशासाठी आहे, फॉलोअप ऑप्शन हा फक्त तुमच्यासाठी आहे. हा तुमच्यासाठी काय आहे, ते एखादं काही तुम्हाला महत्त्वाचं काही लिहून ठेवायचं असेल जे तुमच्या लक्षात राहत नसेल त्या कस्टमरच्या बाबतीत, तर ते इथे ॲड करून फक्त सेव्ह फॉलोअप तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला राहील की या कस्टमरचं काय काय आहे ते. दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे महत्त्वाचा आहे, तो आहे क्वेरी. क्वेरी म्हणजे काय आहे तर या कस्टमर आहे, या कस्टमरचं काही डॉक्युमेंट मिसिंग आहे आणि ते तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की हे आमच्या सेंटरला घेऊन या, तुमच्याकडे टाईम नाही आहे. तर इथे क्वेरीवरती क्लिक करा की बाबा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला राहिलेला आहे, तो सेंटरला घेऊन या. जर काही क्वेरी आले असेल तर ते तुम्ही इथे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये काही असेल ते टाका आणि ॲड क्वेरीवरती क्लिक करा. क्वेरी झाली, ॲड जसं होईल तसा व्हॉट्सअपला त्यांना मेसेज जाईल की तुमचं हे कागदपत्र आहे ते घेऊन जा. हे झालं. आता पुढचं येतं पेमेंट.
पेमेंटमध्ये तुम्हाला पाहता येईल की बाबा आपण कस्टमरकडून किती पैसे घेतलेले आहेत, त्या कस्टमरचे किती पैसे पेंडिंग आहेत, हे पेमेंटमध्ये पाहता येईल. त्यानंतर सर्व्हिसेसमध्ये पहा पेन्सिलचं आयकॉन आहे, तिथं जर कस्टमर आला त्याचं काम झालं तर रिवोकवरती स्टेटस रिवोक करा, पेंडिंग आहे ते पहा रिवोक होईल. पुन्हा पेन्सिलवरती क्लिक करा आणि जे काही कस्टमरचं आता पेंडिंग दाखवतं आहे तर तुमचं काम झालेलं आहे, कस्टमरचं काम झालं आहे, आपण कस्टमरला जे डॉक्युमेंट असेल ते दिलेलं आहे, काही सर्व्हिस असेल ती कंप्लीट झालेली आहे, तर हे रिवोक करा, तर हे कंप्लीट झालं. तर हे काम झालेलं आहे. कस्टमरला मेसेजसुद्धा व्हॉट्सअपला जाणार आहे की आपलं काम झालेलं आहे आणि पूर्ण कंप्लीट काम झालेलं आहे, पेमेंट सगळं आलेलं आहे. तर रिवोक बटनावरती क्लिक करा आणि ओके करा, तर इथून हा कस्टमर निघून जाईल. झालं, कस्टमरचं सगळं काम झालेलं आहे त्या आणि व्ह्यू लीड्समध्ये हा कस्टमर जाऊन पडेल. तुम्हाला पेमेंट पोचलेलं आहे, पेंडिंग पेमेंट पण पोचलेलं आहे, सगळं काम झालेलं आहे, तुम्ही कस्टमरला सर्व्हिससुद्धा दिलेली आहे, तर त्यावेळेस हे तुम्ही रिवोक करू शकता. अशा पद्धतीने हे रिमाइंडरचं ऑप्शन आहे. त्यानंतर आता बॅनर्सला सुद्धा तुम्ही 2-3 हजार रुपये घालवतात, काही पोर्टल आहे 2-3 हजार रुपये घालवता. इथे तुम्हाला याच पोर्टलमध्ये सगळे बॅनर्स अनलिमिटेड बॅनर्स फ्रीमध्ये भेटतील. लक्षात ठेवा, इथे तुम्ही त्या बॅनर्स एकदम फुल HD मध्ये करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं सेंटरचं नाव एडिट करायचं असेल, लोगो ॲड करायचा असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. पहा, परचेसवरती क्लिक करा आणि डाउनलोडवरती क्लिक करा. परचेसवरती क्लिक करून डाउनलोड केलं की हे फुल HD मध्ये तुम्ही इथे सेंटरचा काही बदलायचं असेल, हे झूम कमी करायचं असेल, कमी झूम करा आणि इकडे राईट साईडला तुम्हाला एडिटिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. हे बॅनर्स तुम्हालाच एडिट करता येईल. समजा प्रोफाईल लोगो बदलायचा आहे, तुम्हाला लोगो ॲड करायचा आहे किंवा लोगो लावायचाच नाही, तर हे ऑप्शन दिलेले आहेत. बॅनर्सचे जे काही फुटरची स्टाईल आहे त्याचा कलर तुम्हाला बदलायचा आहे किंवा त्याच्यामध्ये काही टेक्स्ट ॲड करायचं आहे, तर सगळी याच्यामध्ये पहा ऑप्शन दिलेले आहे. कलर चेंज करू शकता. तसेच जे काही फुटर आहे, फुटरचे जे स्टाईल आहेत, बॉर्डर आहे ते बदलू शकता. जर तुम्हाला वॉटरमार्क नको असेल, जे वॉटरमार्क असेल तो काढायचा आहे, तर हा वॉटरमार्क काढू शकता. मोबाईलचा वॉटरमार्क रिमूव्ह करू शकता. हे ऑप्शन तुम्हाला इथे आहेत. तुम्हाला हवं तसं ते तुम्ही डिझाईन करू शकता. टेक्स्ट ओव्हरले, टेक्स्ट काही ॲड करायचं असेल, इमेज ॲडजस्टमेंट आहे, कॉन्ट्रॅक्स्ट वगैरे जे काही शार्पनेस आहे ते तुम्ही इथे एडिट करू शकता आणि ईमेल फायनल झाल्यानंतर डाउनलोड करू शकता आणि तुमची जाहिरात तुम्ही बॅनर्सनी करू शकता. बॅनर्स समजलं. आता पुढची सर्व्हिस आहे बल्क सेंडिंग. अत्यंत महत्त्वाची सर्व्हिस आहे ही, तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही भेटणार नाही. बल्क सेंडिंगमध्ये यायचं आहे. बल्क सेंडिंगमध्ये आलं की तुम्हाला इथे एक टेम्पलेट दिसतील. आता हे टेम्पलेट तयार केलेले आहेत, हे मेटा अप्रूव्ह आहेत, फेसबुककडून अप्रूव्ह केलेले आहेत, हे एकदम बेस्ट प्रकारे अप्रूव्ह केलेले आहेत. आता कसं आहे ते टेम्पलेट इथे कॅम्पेन नेम तुम्हाला ओके करायचं आहे. कॅम्पेन नेम फक्त ओके लिहा. आता कॅम्पेन रन करू शकता, मार्केटिंग करू शकता. मार्केटिंग कशी करायची, तर आता समजा एखादी योजना आलेली आहे किंवा आता दाखले सुरू झालेले आहेत, तर शैक्षणिक दाखले ह्यावरती क्लिक करा. ही जी टेम्पलेट आहे तर तुम्ही सिलेक्ट केलं. आता हे शैक्षणिक दाखले जर सिलेक्ट केलं तर डायरेक्टली आता तुम्हाला खाली यायचं आहे. यातलं कोणतेही सर्व्हिस तुम्ही सिलेक्ट करा, नेक्स्ट करा. आता हे शैक्षणिक दाखलेचं तुम्हाला पाठवायचं आहे की शैक्षणिक दाखले सुरू झालेले. आता शैक्षणिक दाखले तुम्ही कुणाला पाठवणार आहे, तर स्टुडंटला. तुमच्याकडे हजारो स्टुडंटचा इथे डाटा असेल तर स्टुडंट फक्त सिलेक्ट करा. आता शैक्षणिक दाखल्याचा आपण स्टुडंटला पाठवणार आहे, इथे डाटा येईल. हा डाटा कुठल्या स्टुडंटला पाठवायचा आहे, सिलेक्ट ऑल करा आणि सेंड करा. हजारो स्टुडंटला एका सेकंदामध्ये सगळ्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज जाईल की बाबा दाखले सुरू झालेले आहेत, दाखले काढून घ्या. बघा, सेंड झालं. लगेच व्हॉट्सअपवरती जेवढे तुम्ही स्टुडंट इथे सिलेक्ट केले, 1000, 2000 जे काही असतील, 5000 जे काही जेवढे स्टुडंट ते सगळे जातील. अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना आहे किंवा महाडीबीटी योजना शेतकऱ्यांचं असेल किंवा डॉक्युमेंट्सचं काही पाठवायचं असेल, कोणकोणती कागदपत्रे लागतात ते एखाद्या कस्टमरला पाठवायचं, ते सुद्धा भरपूर टेम्पलेट एका सेकंदामध्ये तुम्ही पाठवू शकता. आता डेली इन आउट जो 2 नंबरचा ऑप्शन आहे, डेली इन आउटमध्ये आला तर टुडे तुमचे किती पैसे आले, तुमचे पैसे किती गेले हे तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर बॅलन्स किती आहे, क्रेडिट सगळी माहिती दिसेल. इथे तुम्हाला 2 बॉक्स दिसत आहेत, त्याचा अर्थ समजून घ्या. क्विक ॲड इन आणि दुसरा आहे क्विक ॲड आउट. फ्यू सेकंदामध्ये तुम्ही इथे माहिती ॲड करू शकता. कोणी आलं, कोणता कस्टमर आला त्याचं नाव टाका आणि काय केलं त्यांनी, क्विक ॲड लॅमिनेशन केला किंवा काही झेरॉक्स काढली तर ते क्विक ॲड ते अमाऊंट 20 रुपये ॲड झाले पहा. तसेच क्विक ॲड आउट, समजा तुम्ही खर्च झालेली अमाऊंट टाकू शकता. तुमचा काय खर्च झाला, समजा चहाला तुमचे 20-30 रुपये गेले तर ते टाका, ते आउट झाले पहा. म्हणजे तुमचे पैसे किती गेले ते तुम्हाला समजणार आहे, किती आले ते पण समजणार आहे. आणि रिपोर्टसुद्धा एका क्लिकवरती पहा. लेफ्ट साईडला आला, रिपोर्टवरती या, एंड ऑफ द डे रिपोर्ट, EOD महिन्याचा रिपोर्ट सुद्धा डाउनलोड PDF वरती इथे क्लिक करा. तुमचे आलेले पैसे किती आहे दिवसभरात, गेलेले पैसे किती एका PDF मध्ये तुम्हाला लगेच जनरेट होईल. पहा, एकदम सोपं आहे, काही डोक्याला ताण नाही.
आणि महिन्याचा सुद्धा रिपोर्ट करू शकता. पहा रिपोर्टमध्ये गेला, मंथली पहा, मंथली तुमचा किती इन्कम आला, किती पैसे गेले, संपूर्ण डाटा एका PDF मध्येच तुम्हाला इथे भेटणार आहे. आता पुढचं आहे व्हॉट्सअप क्रेडिट. समजा तुम्हाला आता क्रेडिट भेटणारच आहेत, व्हॉट्सअपचे मेसेज भेटणारच आहेत, व्हॉट्सअपला मेसेज तुम्ही पाठवताय ते अगोदर भेटणारच आहेत, परंतु तुमचा भरपूर डाटा आहे आणि तुम्हाला जर व्हॉट्सअपचे अजून क्रेडिट पाहिजे असेल तर रिचार्जवरती या आणि तुम्हाला जर परचेस करायचे, पहा डाव्या साईडला व्हॉट्सअप क्रेडिटचा ऑप्शन आहे, त्यावरती रिचार्ज या. रिचार्जमध्ये अवेलेबल आत्ता किती आहेत आणि जर तुम्हाला अजून क्रेडिट पाहिजे असतील तर तुम्ही यातले प्लॅन परचेस करू शकता, तुम्हाला व्हॉट्सअप क्रेडिट जे आहे ते भेटतील. त्यानंतर पुढचं आहे तुमचं 7 दिवसाचं फ्री ट्रायल संपलं की अपडेट प्लॅनवरती क्लिक करा. इथे तुम्हाला 2 प्लॅन दिसतील, पहिला आहे प्लॅटिनम, दुसरा आहे सुपर सेवर. बाहेर जर प्लॅन बघितले तुम्ही 2-3 हजारचे बॅनर्स पोस्टर्सचे प्लॅन असतात. इथे पहा 1,500 रुपयामध्ये तुम्हाला प्लॅटिनम मराठी कॉर्नरसाठी 1 वर्षासाठी भेटतोय फक्त 1,500. सुपर सेवर 2 वर्षासाठी 2,724 मध्ये भेटतोय. 3,500चा प्लॅन 2,724 मध्ये भेटतोय. तर इथे 25% ऑफ आहे फक्त मराठी कॉर्नरसाठी. कुठलाही प्लॅन आवडला तो इथे तुम्ही परचेस करा. व्हॅल्यू फॉर मनी वरती क्लिक केलं की तुम्हाला सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP फॉर व्हॉट्सअप, म्हणजे व्हॉट्सअपवरती OTP जाईल, तो OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे आणि जे काही पेमेंट असेल ते पेमेंट तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे. आता भरपूर जण म्हणतील हे पोर्टल फ्री आहे का, तर लक्षात ठेवा या जगात कुठलीही गोष्ट फ्री भेटत नाही. तर आपल्या मराठी कॉर्नर सबस्क्रायबरसाठी फक्त लक्षात ठेवा हे 7 दिवस फ्री राहील आणि 7 दिवसानंतर तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. 7 दिवस वापरून बघा कसं काम करतंय. हे पोर्टल तुम्हाला आवडलं तर त्याचं सबस्क्रिप्शन नक्की घ्या. सबस्क्रिप्शन घेताना मराठी कॉर्नर हा कोड नक्की वापरा, तुम्हाला डायरेक्ट 25% ऑफ मिळेल, लक्षात ठेवा. नाहीतर हे पोर्टलची बाहेर भरपूर प्राइस आहे. मराठी कॉर्नर हा कुपन कोड वापरून रजिस्टर करा. पहिले जे काही 2,000 सेंटर येणार आहेत त्यांनाच इथे आपला डिस्काउंट राहणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. अगोदरच 3,000 सेंटरचं रजिस्ट्रेशन आपल्याकडे झालेलं आहे. लक्षात ठेवा वेळ कोणासाठी थांबत नाही. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, कमेंटमध्ये लिंक आहे, लवकरात लवकर लिंकवर जाऊन रजिस्टर करून घ्या. आवडलं तर सबस्क्रिप्शन लगेच घेऊन टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पोर्टल अजूनही जर तुम्हाला काही समजलं नसेल तर काळजी करू नका. याचे जे काही झूमवरती मीटिंग होईल, एक सेशन अटेंड करा तुम्ही, तिथे सुद्धा तुम्हाला पोर्टलची सगळी माहिती तुम्हाला स्पेसिफिक सांगितली जाईल, पोर्टल शिकवलं जाईल. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता, सर्वांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.